आज आपण उद्योग आणि व्यापार या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम उद्योग म्हणजे काय कोण सांगेल? उद्योग म्हणजे आपल्या अर्थार्जनासाठी केलेली कुठलाही व्यवसाय त्याला काय म्हटलं जातं? उद्योग. आणि व्यापार म्हणजे काय? मिळालेलं उत्पादन आणि ते उत्पादन आपण विकतो, त्याच्यासाठी आपण इतरत्र ते उत्पादन विकण्यासाठी जातो, त्याला म्हटलं जातं व्यापार. म्हणजे मिळालेलं उत्पादन विक्री करतो आणि तो विक्रीसाठी जो आपण प्रयत्न करतो त्याला व्यापार म्हणतात. आता यामध्ये भारताचा जर विचार केला तर स्वतंत्र भारतात औद्योगिक विकासाला गती देण्याची गरज होती. म्हणजे भारत स्वातंत्र्य झाला, स्वातंत्र्यापूर्वी भारताची जी आर्थिक स्थिती होती ती दम घायला आलेली होती, कारण आपल्याकडे इंग्रजांची सत्ता होती. आणि त्याचं जे मूळ कारण आहे, ब्रिटिशांनी आपल्या भारतातली जी आर्थिक सुबत्ता आहे ती नष्ट केली होती. आणि त्यानंतर भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा भारतातील आर्थिक सुबत्तता कशी वाढेल या दृष्टीनं प्रयत्न सुरू झाले. आणि 1948 मध्ये भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली. आता हे औद्योगिक वित्त महामंडळ याची स्थापना का करण्यात आली? तर औद्योगिक प्रकल्प जे आहेत, म्हणजे आपण औद्योगिक प्रकल्पामध्ये जे जे उद्योगधंदे आहेत त्या सगळ्या उद्योगधंद्यांचा, ज्याला आपण कारखानदारी म्हणतो, कारखाने म्हणतो, तर त्या कारखान्यांना ते जे प्रकल्प आहेत त्यांना दीर्घ मुदतीचं कर्ज उपलब्ध करून देणं हा या पाठीमागचा उद्दिष्ट होतं. म्हणजे औद्योगिक वित्त महामंडळ दीर्घ मुदतीची कर्जे कुणाला उपलब्ध करून दिली पाहिजे? कारखानदारांना, उद्योजकांना. आपण ज्यांना उद्योजक म्हणतो, तर औद्योगिक प्रकल्प त्यामध्येच त्याचा समावेश होतो. आता 1954 मध्ये औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. म्हणजे औद्योगिक वित्त महामंडळ, वित्त याचा अर्थ पैसा, वित्त याचा अर्थ पैसा. मग पैसा कोणाला पुरवायचा? औद्योगिक प्रकल्पांना. ज्यांना जे जे उद्योगधंद्यामध्ये आहेत अशा सर्वांना दीर्घ मुदतीचं कर्ज म्हणजे पैशा स्वरूपात द्यायचं, हे उद्दिष्ट. आणि त्यानंतर 1954 मध्ये औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. आता औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन त्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. आता आपल्याकडे बघा MIDC म्हणतात आहे ना, आपल्याकडे MIDC हा शब्द आहे. आता इथं आजूबाजूला पिंपरी चिंचवड सारख्या शहरामध्ये किंवा इकडे खेड सारख्या शहरामध्ये MIDC, चाकण सारख्या ठिकाणी MIDC आपल्या आजूबाजूला आहे. म्हणजे याचा अर्थ काय? MIDC, M फॉर महाराष्ट्र, I फॉर इंडस्ट्रियल, D फॉर डेव्हलपमेंट, C फॉर कॉर्पोरेशन. म्हणजे औद्योगिक विकास महामंडळ हे देशानं स्थापन केलेलं आहे. आणि राज्यामध्ये अशा महामंडळांची स्थापना झाली. आपण कुठल्या राज्यात राहतो? महाराष्ट्र राज्यात. महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्याचं औद्योगिक विकास महामंडळ असा त्याचा अर्थ होतो, म्हणून त्याला MIDC हा शब्द प्रचलित आहे. आता याच्यामध्ये औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यामागचा उद्देश कुठला होता? औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे. जे उद्योगधंदे आहेत, जे व्यवसाय आहेत, त्या व्यवसायाचा विकास करणे, पर्यायानं त्या व्यवसायामध्ये वाढ करणे, गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर करून आपल्या देशाच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावणे, हा त्या पाठीमागचा हेतू होता. आणि या दृष्टीनं औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. आता इथं पहा IFCI लिमिटेड हा शब्द प्रयोग केलाय. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग म्हणजे भारत सरकार का उपक्रम असं लिहिलंय. काय लिहिलंय? भारत सरकार का उपक्रम. म्हणजे हे कुणामार्फत चालवलं जात आहे? भारत सरकारमार्फत. कुणामार्फत चालवलं जात आहे? भारत सरकार. I फॉर इंडस्ट्री,
I for industrial. F for finance. F for finance. C for corporation. I for India. Industrial Finance Corporation of India औद्योगिक वित्त महामंडळ. याचा मराठी अर्थ काय होतो? औद्योगिक वित्त महामंडळ. आपण MIDC आणि आता औद्योगिक IFCI याचे शॉर्ट फॉर्म आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे आता यामध्ये कोणत्या कोणत्या उद्योगांचा समावेश होतो? तर प्रामुख्याने पहिला जो आहे तो वस्त्रोद्योग. वस्त्र याचा अर्थ सर्वांना माहित आहे. वस्त्र याचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे. आपण जे परिधान करतो, जे शरीर सुरक्षिततेसाठी ज्याचा आपण वापर करतो ते वस्त्र. आणि त्या वस्त्रोद्योगाचा जो वाटा आहे तो देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात 14% आहे. किती टक्के आहे? 14%. याचाच अर्थ वस्त्र जी आहे, ज्याला आपण कापड म्हणतो, ते कापड आपण सर्वजण उपयोगात आणत असतात, बरोबर ना? त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला कापडाची गरज आहे. त्यामुळे वस्त्रोद्योग हा फार मोठ्या प्रमाणावर आपल्या भारताच्या औद्योगिक उत्पादनात किंवा आर्थिक उत्पादनात त्याचा मोठा वाटा समजला जातो. आता वस्त्रोद्योगामध्ये यंत्रमाग उद्योग, हातमाग उद्योग या उद्योगांचा समावेश होतो. यंत्रमाग याचा अर्थ यंत्रानं तयार केलेली वस्त्रे. म्हणजे ज्या कारखान्यामध्ये यंत्राच्या मार्फत वस्त्र तयार केली जातात, टेक्सटाईल कंपनीज आपण म्हणतो ना, टेक्सटाईल कंपनी, तर त्या यंत्रमाग उद्योगामध्ये त्यांचा समावेश होतो. आणि हातमाग उद्योग म्हणजे आपल्याकडे सुरुवातीला आपल्या देशामध्ये विणकर जे आहे, ते विणकर, त्या विणकरांनी स्वतः विणलेली वस्त्र, ते हातमाग उद्योगामध्ये त्याचा समावेश होतो. आता स्वातंत्र्याच्या मिळवण्याच्या या कालखंडामध्ये महात्मा गांधींनी चरखा या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी चरख्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. कारण स्वदेशी हा त्यावेळेसचा नारा होता. स्वदेशी, बरोबर ना? स्वतःच्या देशात तयार झालेले कापड आपण वापरावं या उद्दिष्टानं महात्मा गांधींनी जो चरखा उपलब्ध केला होता. कारण ब्रिटिशांनी आपल्या भारताचं जे शोषण लावलं होतं, आर्थिक शोषण, त्यामध्ये कापड उद्योग हा इंग्लंडमध्येच सुरुवातीला सुरू झाला. औद्योगिक क्रांतीची सुरुवात इंग्लंडमध्ये सुरू झाली होती आणि ती कापड उद्योगापासून झाली होती. कुठल्या उद्योगापासून? त्याला वस्त्र उद्योग म्हणतो. सुरुवातीला औद्योगिक क्रांती झाली इंग्लंडमध्ये आणि ती कापडामध्ये म्हणजेच कपड्यामध्ये, वस्त्रांमध्ये सुरू झाली होती. त्यामुळं त्यांच्याकडं हा उद्योग व्यवसाय जोरात होता आणि ते इतर देशांकडनं जास्त किमतीला ती कापड विक्री करायचे आणि जास्तीत जास्त नफा घ्यायचे. तर तो उद्देश बाजूला ठेवून महात्मा गांधींनी काय केलं? स्वतःच्या देशातच कापड निर्मितीसाठी चरखा आणला. तर हा वस्त्रोद्योगामधला एक महत्वाचा बदल. आता हातमाग उद्योग जो आहे तो श्रमप्रधान आहे. याचा अर्थ काय? हातमाग उद्योग व्यवसायामध्ये व्यक्तीचं श्रम, व्यक्तीचं कष्ट महत्वाचं आहे. मग ते स्वतःच्या हाताने ते वस्त्र विणत असतात, त्यामुळे त्याला स्वतः त्याच्यामध्ये कष्ट करावे लागतात, म्हणून श्रमप्रधान म्हणतात. काय म्हणतात? श्रमप्रधान. टेक्सटाईल कमिटी ऍक्ट 1963 नुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आली. आता जी वस्त्रोद्योग समिती आहे तिची स्थापना टेक्सटाईल कमिटी ऍक्ट 1963 ला हा कायदा करण्यात आला.
टेक्सटाईल कमिटी. टेक्सटाईल म्हणजे काय? वस्त्रोद्योग जो आहे त्याची एक कमिटी स्थापन केली आणि त्यानुसार 1963ला या ऍक्ट नुसार ही समिती स्थापन केली आणि मग त्यांची जी काही नियमावली आहे काय आहे त्याचं देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यातीसाठी तयार केल्या जाणाऱ्या वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करण्याचं काम या समितीचं आहे. आता ही समिती काय कार्य करते तर देशांतर्गत बाजारपेठ आपल्या देशांतर्गत म्हणजे भारत देशांमध्ये आणि निर्यातीसाठी तयार केल्या जाणाऱ्या वस्त्रांची गुणवत्ता म्हणजे भारत वस्त्रांची कापडाची निर्यात सुद्धा करतो. देशांतर्गत बाजारपेठा उपलब्ध करून देणं हा सुद्धा या कमिटीचा एक महत्वाचा उद्दिष्ट आहे किंवा या समितीचं काम आहे. तसंच निर्यातीसाठी जो माल तयार केला जातो जी वस्त्र तयार केली जाते त्याची गुणवत्ता तपासणं हे सुद्धा या समितीचं कार्य मानलं जातं. आता उद्योग आहे रेशीम उद्योग. रेशीम सर्वांना माहिती असेल की उंची आणि तलम वस्त्र म्हणून आपल्या देशामध्ये रेशीम या वस्त्राला खूप महत्व आहे. पूर्वीच्या काळी राजे महाराजे रेशमी वस्त्र परिधान करत होते आणि त्यामुळं या व्यवसायामध्ये भारत सुद्धा अग्रेसर आहे. हा पूर्वीपासून प्राचीन काळापासून रेशीम उद्योग भारतात अस्तित्वात आहे. आता रेशीम हे जे आहे ते कशापासून मिळतं? किड्यांपासून. कुठले किडे म्हणतात त्यांना? रेशमी किडे. पण ते किडे ज्या झाडावर असतात त्या झाडाचं नाव कुठलं? तुतीची झाडं आहेत आणि त्या तुतीच्या झाडावर पाहिजे हे जे आळ्या दिसतात ते सगळे रेशमाचे किडे आहेत. यांच्या मार्फत आपल्याला रेशीम मिळत असते. म्हणजे या झाडाची पानं हे सगळे किडे ज्याला आपण आळ्या म्हणतो ते खात असतात आणि त्याच्यापासून काय तयार होतं? रेशमी धागा. काय तयार होतं? रेशमी धागा. आता वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत या उद्योगाचं काम चालतं. जे आपण आत्ताच पाहिलं टेक्सटाईल कमिटी, बरोबर ना? पण आपल्या भारत सरकारचं जे वस्त्रोद्योग मंत्रालय आहे, प्रत्येक गोष्टीची मंत्रालय आहेत आपल्याकडे, बरोबर ना? वेगवेगळी मंत्रालय आहेत जे जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायाचे मंत्रालय आहेत आणि त्या मंत्रालयाअंतर्गत इतर वस्त्रोद्योगाशी संदर्भात वस्त्रोद्योग मंत्रालय आहे त्याच्या अंतर्गत सगळं काम चालतं. रेशमी किड्याच्या ज्या जाती आणि तुतीच्या झाडावरील संशोधन बंगळुरू येथील सेरिक बायोटिक रिसर्च लॅबोरेटरीमध्ये केलं जातं. कुठं केलं जातं? हे बंगळुरूमध्ये आहे. बंगळुरू म्हणजे त्याला आपण बँगलोर म्हणतो. काय म्हणतो? बँगलोर. त्याचं नाव आहे बंगळुरू. इथे हे संशोधन केंद्र आहे. रेशमी किड्याचं संगोपन केलं जातं आणि त्यानुसार उच्च प्रतीचं रेशीम तयार करण्यासाठी ही रिसर्च लॅबोरेटरी. रिसर्च लॅबोरेटरी म्हणजे काय? संशोधन करणारी कार्यशाळा. रिसर्च लॅबोरेटरी म्हणजे काय? संशोधन करणारी कार्यशाळा. इथं उच्चतम संशोधन केलं जातं आणि हा उद्योग कुठं चालतो? प्रामुख्यानं हे सगळी दक्षिण भारतातली बघा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर या राज्यात हे उद्योग आहे. म्हणजे काय? कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर या ठिकाणी जास्त प्रमाणात काय आहे? तुतीची झाडं आहे. काय आहे? या झाडांना पोषक असं वातावरण या राज्यांमध्ये आहे आणि त्या राज्यांमध्ये त्याचं उत्पादन जास्त प्रमाणात होतं. त्यामुळं रेशीम उद्योग हा कुठं चालतो? या 4 राज्यांमध्ये चालतो. तसंच उद्योगाचा प्रसार आदिवासी बहुल राज्यात केला जात आहे. आता जे आदिवासी बहुल राज्य आहेत, आदिवासी बहुल राज्य म्हणजे काय? ज्या ठिकाणी आदिवासी जमाती मोठ्या प्रमाणावर आहेत अशी राज्य.
मग आदिवासी कुठं वास्तव्यास असतात? जंगलामध्ये. याचा अर्थ झाड ही जंगलातच असतात. जंगल संपत्ती आहे, तुतीची झाडं सुद्धा जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर असतात. म्हणून या उद्योगाचा प्रसार आदिवासी बहुल राज्यांमध्ये केला जात आहे. आता यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो ताग उद्योग. कुठला उद्योग? ताग उद्योग. ताग. आता ताग हा भारतातला एक प्रमुख उद्योग मानला जातो, कारण भारतात तागाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. आता हे जे ताग आहे हे ताग उद्योग. ताग उत्पादनात भारत प्रमुख देश आहे. आता ताग जो आहे तो कशापासून तयार होतो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ताग सांगा. तागाची झाडं असतात तुतीच्या झाडासारखी. बघा जी खुर्टी झुडपं असतात त्यामध्ये समजा उद्योग, पुढचा उद्योग कोणता आहे? ताग उद्योग. ताग उत्पादनात भारत हा एक प्रमुख देश आहे. ताग उत्पादन साधारणतः नारळाच्या जावळ्या सगळ्यांना माहिती असते. नारळाची झाडं माहिती आहे, परत आपली शिंदाडीची झाड, शिंदाडी म्हणतात, बरोबर ना? तर त्याच्या झाडांमध्ये त्याची जी झाडं आहेत त्याची जी पानं असतात त्या पानांमध्ये असणारे जे बारीक तंतू आहेत त्याच्यापासून काय तयार होतं? ताग तयार होतं. तर या तागाचा भारतात मोठ्या प्रमाणावर व्यवसाय केला जातो. त्याचे उत्पादन भारतात मोठ्या प्रमाणावर आहे आणि आपल्याकडनं भारत देशाकडनं याची निर्यात होते. निर्यात म्हणजे काय? आपल्याकडचं उत्पादन दुसऱ्या देशांमध्ये दिलं जातं, निर्यात त्याची होत असते. मग आता या तागापासून काय काय बनतं? तर आपल्या रोजच्या वापरातील काही गोष्टी आहेत. उदाहरणार्थ तागापासून कापड बनतं, गोंडपाट. गोंडपाट म्हणजे आपल्याला माहिती आहे गोंडपाट, तुम्ही सगळे शेतकरी आहात त्यामुळे गोंडपाट तुम्हाला चांगलं माहिती आहे. आत्ताच्या या नवीन युगामध्ये याचा वापर सहसा कमी केला जातो, कारण आता प्लास्टिकचं युग सुरू आहे आणि त्यामुळे गोंडपाट सुद्धा बऱ्याच अंशी बाजारात आपण पाहतो शेतकरी सुद्धा याच प्रकारचे गोंडपाट वापरतात, बरोबर ना? आता ही गोंडपाट आपल्याला कुठं पाहायला मिळतील? ही गोंडपाट कुठं पाहायला मिळतील? रेशनिंगची दुकानं आहेत त्या दुकानाचा जो माल असतो, गहू तांदूळ काय असेल तो आता सध्या या गोंडपाटामध्ये जे तागापासून तयार झालेला आहे, ज्याला आपण पोतं म्हणतो. काय म्हणतो? पोतं. ते गोंडपाट आता फक्त आपल्याला रेशनिंगचं धान्य त्या दुकानात पाहायला मिळतात, किंवा ही मोठी मोठी दुकानं आहेत त्याच्यामध्ये हे त्या गोंडपाटामध्ये साहित्य किंवा ह्या वस्तू आलेल्या असतात. शेतकरी सुद्धा आता प्लास्टिकचीच गोंडपाट वापरतोय. दोरखंड सगळ्यांना माहिती आहे. दोरखंड म्हणजे दोरी म्हणतो आपण त्याला. तो काथ्या, सुतळी हा जो प्रकार आहे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी याचा आपण वापर करतो, किंवा इतर दोऱ्या ज्या आहेत तर शक्यतो काथ्या आणि सुतळीमध्ये जास्तीत जास्त तागाचा वापर केला जातो. अशा पद्धतीनं हा ताग उत्पादन आपल्या भारताचा एक प्रसिद्ध असा किंवा प्रमुख असा व्यवसाय किंवा उद्योग मानला जातो.